नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता सध्या सोशल मीडियावरती कोण बनेगा करोडपतीचा एका मुलाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. तर नेमकं काय घडलं ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एक 10 वर्षाचा मुलगा अमिताभ बच्चन यांच्या समोर कार्यक्रमामध्ये बसलेला. सर्वात प्रथम तो अमिताभ बच्चन यांना म्हणाला, मला रूल्स समजावून सांगू नका, मला सर्व रूल्स या गेमचे माहिती आहेत. आणि अमिताभ बच्चन बोलत होते तिथं त्यांनी त्यांचं बोलणं कट केलं आणि स्वतःच मोठ्या मोठ्या आवाजात त्याचं बोलणं होतं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्रश्न त्या मुलाला विचारला की सकाळी आपण काय खातो. पहिला प्रश्न विचारल्या त्यानं मोठ्यांदा उत्तर दिलं, नाश्ता. त्याने ऑप्शन पण ऐकून घेतले नाहीत. अमिताभ बच्चन म्हणत होते ऑप्शन तो सुनो, तर त्याने काहीच ऐकत नव्हतं. अमिताभ बच्चन यांचे ऑप्शन सांगितले, त्यानंतर नाश्ता या ऑप्शनला लॉक करा असं म्हणाला. दुसरा प्रश्न विचारला गेला, कथक हा प्रकार नेमका कसला आहे, तर त्यानं लगेच उत्तर दिलं, डान्स. हा सब्जेक्ट त्याला आवडत नाही, तो डान्स, असं लगेच त्यानं उत्तर दिलं. अमिताभ बच्चन यांनी ऑप्शन पण सांगितले नव्हते, त्यावेळेस पण त्यांच्या बोलण्यामध्ये हा आडवा आला आणि जे काय बोलत होते त्याला क्रॉस करत होता. त्यांचं पूर्ण बोलणं हा कम्प्लीट होऊन देत नव्हता. एवढं ॲरोगंट बोलणं होतं त्याचं, म्हणावं लागेल ओव्हर स्मार्ट म्हणावं लागेल. तिसरा प्रश्न विचारला. तिसरा प्रश्नावेळेस असं विचारलं की चेस ही गेम खेळताना या चेस मध्ये राजे किती असतात. अमिताभ बच्चन यांना म्हणाला, हा तर काय विचारायचा प्रश्न आहे, 2 राजे असतात. मग अमिताभ बच्चन यांनी तेव्हा पण ऑप्शन नव्हते सांगितले आणि अमिताभ बच्चन जरा थोडेसे नाराज होते, परंतु 10 वर्षाचं पोरगा आहे ते, त्यामुळे त्यांनी थोडस निग्लेक्ट केलं आणि सर्व ऑडियन्सला म्हणाले की ह्याला काय गरज आहे ऑप्शनची, आता ऑप्शनच्या पूर्वीच हा उत्तर सांगतोय. चौथा प्रश्न, जसं जसं प्रश्नाची म्हणजे रक्कम वाढत जाते त्या पद्धतीनं प्रश्न अवघड होत जातात. त्याच पद्धतीनं चौथा प्रश्न अमिताभ बच्चन यांनी विचारला, वाल्मिक रामायण के प्रथम कांड का नाम क्या है. आता हा प्रश्न ऐकल्यानंतर तो बावचळला, त्याला जरा थोडस म्हणजे उत्तर अवघड वाटलं याचं आणि लगेच अमिताभ बच्चन यांना म्हणाला की ऑप्शन सांगा. मग सर्व त्याच्याकडे बघून अमिताभ बच्चन पहिले हसले त्याच्याकडे बघून आणि त्याला म्हणाले की नुसतं तूच हुशार नाही, ही जी प्रश्न सुचवणारी मशीन आहे आणि कार्यक्रम आहे तो पण हुशार आहे. आणि सर्व ऑडियन्स हसायला लागले. त्यानंतर तो ऑप्शन सांगितले. ऑप्शन सांगितल्यानंतर त्यानं बी ऑप्शनला लॉक केलं आणि अयोध्याकांडला लॉक करा म्हणाला. अयोध्याकांडला लॉक करा असं पण नाही म्हणाला, लॉक कीजिए 4 लॉक लगा दीजिए असं. म्हणजे एवढं ॲरोगंट बोलत होता की काय बोलायलाच नको, असं वाटत नव्हतं की 10 वर्षाचं पोरग तिथं बोलते. त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले, एवढ्या जोरात सांगतोय तर लॉक करतो मी. आणि त्याचं उत्तर निघालं बालकांड हे उत्तर होतं. त्यावेळेस 4 वेळा लॉक करा असं त्यावेळेस म्हटलेलं. त्यावेळेस आई वडिलांची रिएक्शन म्हणजे पाहण्याजोगी होती. हातात काहीच 1 रुपया सुद्धा मिळाला नाही आणि त्या मुलाच्या तोंडावरती अक्षरशः 12 वाजले होते आणि आई वडिलांची रिएक्शन पण बघण्याजोगी झालेली. परंतु हेच संस्कार आहेत का म्हणावं लागेल, कारण एवढ्या लहान वयाचं मुलगा आणि एवढ्या ॲरोगंटली अमिताभ बच्चन यांच्याशी बोलतोय. दिग्गज कलाकार आहेत आणि भरपूर त्यांनी स्ट्रगल केलंय त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्याचं जेवढं वय नाही त्याच्यापेक्षा किती पटीनं जास्त ते या बॉलिवूड क्षेत्रामध्ये काम करत आहेत. नक्कीच या दिग्गज व्यक्तींची कुठेतरी रिस्पेक्ट केली पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी आई वडिलांचं काम होतं की त्याला कुठेतरी सांगावं की कशा पद्धतीनं संवाद केला पाहिजे अमिताभ बच्चन यांच्याशी, कारण एक अनुभवी व्यक्तिमत्व आहेत आणि भरपूर नाव आहे त्यांचं या बॉलिवूडच्या क्षेत्रामध्ये. तर त्यांचा रिस्पेक्ट कशा पद्धतीने केला पाहिजे, त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे, हे पहिलं आई वडिलांची जबाबदारी होती की
त्याच्या परिवाराची जबाबदारी होती की त्यांनी समजून सांगायला पाहिजे होतं की कशा पद्धतीने संवाद केला पाहिजे होता. तर नक्कीच एक म्हणावं लागेल ओव्हर स्मार्ट मुलाचा माज 100% जिरला. आणि त्याला वाटलं असेल की सोपे प्रश्न आले, असे सोपे प्रश्न असतील, असंच नाही 1 करोड मिळत, त्याला नॉलेज लागतं, ओव्हर कॉन्फिडन्स नव्हे. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. आणि या मुलाच्या रिएक्शन बद्दल आपल्या काय कमेंट आहेत त्या सुद्धा कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.